सनशाईन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी आणि ती म्हणजे मॅगी, व्हेजिटेबल मॅगी। मॅगीचं नाव घेतलं की मुलांच्या तोंडाला पटकन पाणी सुटतं। मुलांच्याच काय तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत मॅगीचं नाव घेतलं की सगळ्यांच्या तोंडाला अगदी पाणी सुटून जातं। पण प्रॉब्लेम असा आहे की आजकाल लहान मुलं जे आहेत ते व्हेजिटेबल टाकून मॅगी खात नाही, म्हणजे व्हेजिटेबल खातच नाही। तर व्हेजिटेबल न खाण्याचं कारण काय हे सांगतच नाही कोणी। तुम्हाला आज माझी पद्धत सांग। मला माहिती आहे की मॅगी तुम्हाला पण येते आणि मला पण येते, पण व्हेजिटेबल टाकून ही जी मॅगी बनवणार आहे आपण ती खूप छान टेस्टी असणार आहे। तर चला मग तुमच्या आणि आमच्यामध्ये जास्त संवाद न होता आपण मॅगी बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपण गॅसवरती पॅन ठेवूया। जर तुमच्याकडे पॅन नसेल तर छोटी कढई असेल तर ती पण तुम्ही यूज करू शकता। 2 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की थोडासा आपण जिरा टाकूयात। नंतर आपण थोडीशी मिरची टाकणार आहोत। मी 2-3 मिरच्या कापून टाकलेल्या आहेत। त्यानंतर आपण 1 टमाटर कापून टाकणार आहोत। त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकणार आहोत आपण। टमाटर थोडेसे शिजवायचे आहेत आपल्याला। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे फक्त आणि फक्त अर्धा शिमला मिरची आहे, ती कट करून घेतलेली आहे बारीक तुकड्यांमध्ये, ती टाकायची आपल्याला। म्हणजे थोडं थोडं करून आपल्याला व्हेजिटेबल टाकायचे, थोड्या थोड्या टायमाने, 5-5 मिनिटाने किंवा 2-2 मिनिटानंतर। त्यानंतर आपल्याला थोडीशी पत्तागोबी बारीक चिरून घ्यायची आणि ती 1 वाटी टाकायची। तुम्हाला जर पत्तागोबी नसेल आवडत ह्याच्यामध्ये तर तुम्ही ही वस्तू स्किप करू शकता। आता हे चांगल्या प्रमाणे थोडंसं 5 मिनिटं शिजू द्यायची आहे। आणि हो, तुम्हाला माहिती आहे की हिवाळा सुरू झालेला आहे, तर मार्केटमध्ये मटारच्या शेंगा अवेलेबल आहेत। तर ह्या मी 10-12 शेंगामधून थोडेसे दाणे काढलेले आहेत, तर आपण ते टाकूयात मटार। ते पण तुम्हाला 5 मिनिटं शिजू द्यायचे छानपैकी। तुम्ही विचार करत असाल की मीठ अजूनपर्यंत मी टाकलेलं नाही आहे। हो, तर मी थोडंसं उशिराच टाकते मीठ। कोणी कोणी अगोदर टाकतात, मी नंतर टाकते। व्हेजिटेबल शिजेस्तोपर्यंत आपण मॅगीचे पॅकेट फोडून घेऊया। इथे मी 3 पॅकेट घेतलेले आहेत मॅगीचे। मॅगीच्या पॅकेटमध्ये मसाल्याचे पॅकेट असतात छोटे छोटे, ते आपण टाकूया। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तुम्हाला जर ही स्पायसी मॅगी पाहिजे असेल तर तुम्ही तिखट मसाला टाकू शकता। ऑलरेडी मी मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे मला तिखट टाकायची गरज नाही आहे, कारण लहान मुलं खाणार आहेत ना। हां, तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता। चला आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण 2 गिलास ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत।
त्यानंतर ह्या पाण्याला चांगले उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस मोठा करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळ येत आहे. जोपर्यंत पाण्याला उकळ येत नाही तोपर्यंत आपण मॅगी टाकणार नाही आहोत. पाण्याला छान उकळ आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, मॅगी टाकायची. पूर्ण अशीच टाकायचे 3. जोपर्यंत ह्या पॅनमधला पाणी कमी होत नाही तोपर्यंत ही मॅगी शिजवायची आहे. तर सखींनो, तुम्ही बघू शकता खूप कमी प्रमाणात पाणी झालेलं आहे. थोडं अजून 5 मिनिटांनी ही रेसिपी तयार होणार आहे. खूप छान स्मेल येत आहे. असं वाटतं की आत्ताच खाऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं म्हणजे छानपैकी असे वाफा निघत आहे गरम गरम. आणि थंडीच्या दिवसात सकाळी थंडी खूप असते, तर थंडीच्या दिवसामध्ये मॅगी वा काय मस्त लागणार. यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. याचा अर्थ असाच की मॅगी आता शिजलेली आहे. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया या मॅगीला आणि मस्तपैकी टेस्ट करून बघूया. काय मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? सगळ्यात पहिले मी टेस्ट करून बघते. खरंच खूपच यम्मी झालेली आहे. मला असं वाटतं की ही पूर्ण मीच संपवणार आहे, कोणाला ठेवणारच नाही. खूपच मस्त. खूप छान झालेली आहे. मी बनवले म्हणून नाही सांगत आहे, तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगाल. आणि लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत. तर चला मग.